बाई मला लय सुना भेटल्या बरं का भारी आरती. खरंच लय देवाच्या कृपेने लय चांगलं झालं माझं आणि चांगलं सुना भेटलं बाई. तेवढं लय मात्र मला लय भारी झालं. बरं झालं बाई तुला चांगल्या भेटल्या. आमच्या इतक्या बेकार आहेत, नको नको करून सोडलं रे बाबा. लय डेंजर आहेत बाबा. मला इथं ठेवू का तिथं ठेवू करतात नुसतं. अरे वा, मग तर खूप चांगलं आहे. हवा आहे तुझी मग. हा मग बाई लय हा भारी. ना, मस्त. मग काय तुझं आत्या काय? तुम्ही त्या यांना समजून ठेवा बरं का, मोठे भाऊजींना. आणि त्या ताईला पण समजून ठेवा. यायचं नाही, काही काम करायचं नाही, काही नाही. आता धान्य घेऊन जातं सगळं इथून भरून नेता. आणि त्या दिवशी माझ्या नवऱ्याकडून त्यांनी पैसे घेतले, कशाला नेता? त्यांचं पण आहे ग. काय त्यांचं पण आहे, मला तसलं माहित नाही. तसं आहे तसं त्यांचं पण आहे ना इथं. मग एवढं तर काम करायला पाहिजे ना मग त्यांनी. का फक्त आम्ही राबायचं आणि त्यांनी आयतं माहिती घेऊन करते ना, काय करते करता ना. तुम्हाला तर तिचंच पुळ काय. ते शहरात राहतात, करतात येतात, 2 दिवस राहतात जातात. त्यांना नको का काय? जसं तुमचं आहे तसं त्यांना मग पाहिजे. शहरात राहते ना, मग 15 दिवस गावी येऊन पण राहायचं आणि शेतातलं काम करायचं, मग धान्य घ्यायचं इथून. करील ती केलं होतं तिने. आता कधी ती केलं गेली, शहरात होतं? गेली कधी केलं होतं त्यांनी? तू आता आली ते अधुगर होती तिने केलेलं आहे. बरं ते जाऊ दे, धान्य जाऊ दे, मरू दे. माझ्या नवऱ्याकडून का बरं पैसे घेतले? दरवेळेस आले का पैसे घेता उसने मागते. त्या दिवशी आमची किती भांडणं झाले. दोघा भावांचं चालतं चांगलं. तुम्ही कशाला भांडतात दोघ जणी? मी कुठे भांडते, पण आमच्या दोघांची भांडणं झाले ना त्याच्यामुळं. आता काय करते बाई, त्यांच्या भावाचं चालत. त्यांचं मला काही माहिती नाही तसलं. त्यांना सांग माझ्या नवरे जेवढे पैसे घेतले ना तेवढे वापस द्यायला. असं नको बोलू. तुझं असं नको बोलू म्हणजे मग कसं बोलायचं? मी माझ्या पद्धतीने बोलते. मग त्यांना काय बोलायचं ते. आम्ही कमावलेलं आहे, सगळं कमावलेलं आहे. तुमचंच नाही एकट्याचं तेव्हा. मी कुठं म्हणते माझ्या एकट्याचं आहे. नाहीये बोललं मला. कोण आहे आवडत गं ही? तू तर मग ती माझ्या सून आहे, अगं ही सुनाला चालले, धाकटी. हा? बघ ना ग असे ग देखना दिवाण भीतीवर ठेवा. मला तसलं घालून पाडून बोल नका बरं काय तुम्ही. आता मला सांगा बरं, ते सिटीत राहतात बरोबर आहे, सगळं काम आम्ही दोघं जण करतो, मग येऊन आयतं माहिती कशाला घेऊन जाता मग ते? तुझी सासू तर लय कौतुक करते तुमचं. त्यांचं ना? तुमचं सगळ्यांचं सांगत सुनांचं बघ, सांगते हाय गं का? बाई. बघ आता असे हे असे करीतात. ते आत्ताच मला सांगत होती माझ्या सुनाला चांगल्या भेटलंय. ही तर चांगली बोलते की गं बाई तुला. बघ ना आता. मी आत्याला थोडी काय बोलते, मी त्या ताईला बोलते ना, आणि त्यांच्या नवऱ्याला बोलते मी. त्यांनी तिकडे त्यांचं त्या करून खायचं, इकडं नाही मग बोंबलत फिरायचं. मग सांगून ठेवते मी, परत सांगितलं नाही म्हणशाल तुम्ही. असं नको बोलू बाई ग. असं नाही, त्यांनी पैसे घेतले माझ्या नवऱ्याचे दोन्ही द्यायला लावा. माझे लेख आहे, तसं नको बोलू. सगळ्यांचा अधिकार आहे. अधिकार आहे ना, मग त्यांचे तुमच्या याच्यावर अधिकार सांगा ना गाजवायला. माझ्या नवऱ्याच्या पैशावर कशाला अधिकार गाजवायला लावताय? आतेबाई जेव्हा आले ऐकू नका तुम्ही. थोडं आमचं पण ऐका. आम्ही शहरात जातो, याचा अर्थ हे नाही की आमचं इकडे लक्ष नशी नाही. ही काय म्हणते सारखी सारखी की पैसे माझ्या नवऱ्याला दिले, माझ्या नवऱ्याला पैसे दिले, त्या भाऊजींना पैसे भांडू कसे. नका गं, पण भांडू आतेबाई असं तुम्हाला नका. माहित असेल ना, ज्यावेळेस हिचं लग्न झालं त्यावेळेस भाऊजीला आम्ही ना लोन काढलं तिकडं शहरामध्ये लोन काढलं, आणि त्या लोनचा हप्ता माझा नवरा भरतो. कोण भरते? माझा नवरा भरते ना. मग घरातून पैसे दिले होते का? मग हे कोण भरणार? मग ते लोन का नाही, ते लोन का आम्हाला विचारून काढलं होतं का यांनी? हिला का नाही सांगत तुझ्या तुम्ही? नवऱ्यासाठीच काढलं होतं. हिला का नाही सांगत तुम्ही? सांगा ना मला. लग्नासाठी ही नुसतं भांडते. हिला माहित आहे का काही गोष्टी? मग. हे लहान आहे ना, तिला हिला लहान कोण सारखंच सांगितलं राहावं. लहान? कावताई सारखं मला लहान लहान म्हणता तुम्ही. मग तुम्ही मोठा आहे का? मग आमच्या रुबाब करता काय? आणि 10 वेळेस आलं की ते लोन काढलं होतं, हे काढलं ते काढलं होतं म्हणतं. मग माझ्या नवऱ्याने हे नोकर करून ठेवलंय का तुम्ही? दरवेळेस आले का तुमचा नवरा जातो पैसे घेऊन? आणि ते जे लोनचं आहे ना, ते माझ्या लग्नात आधीच आहे. आता त्याचा काही संबंध नाही. मी म्हटलं नव्हतं तुम्ही द्या म्हणून माझ्या नवऱ्याला पैसे काढून. तसं म्हणू नको. तर कसं म्हणू नको? लग्नाच्या वेळेस आतेबाई तुम्हाला माहित अशी नाही गोष्ट, माझ्या नवऱ्याने लोन काढलेलं होतं तुझ्या लग्नाच्या वेळेस. हे तुला माहित नाहीये म्हणून तुमचा नवरा मग हेलपाटे घालतो का माझ्या माझा नवरा दारापुढं? मग कशासाठी? आणि तुला वाटते ना की माझा नवरा उठलं सुटलं की पैसे देते. ते पैसे कशाचं देते तुझा नवरा माहितीये का? माझ्या नवऱ्याला हप्ता भरायला देते, तो हप्ता भरतो. तुझं अर्धे पैसे असतात ना, आम्ही अर्धे पैसे टाकत असतो. हो ताई, ते लोनचं वगैरे काय ना, ते मला माहित नाही तसलं काही. लग्नाच्या आधीची गोष्ट आहे. आता लग्न झाले 17 वेळेस ना माझ्या दरवाजा पुढे हेलपाटे मारायला यायचं नाही तुमच्या नवऱ्याने. सांगून ठेवा त्यांना काय सांगायचंय तुम्हाला. माहित नाही ना? नाही माहिती मला. नवऱ्याकडे तो नवरा माझ्या नवऱ्याकडे आला होता की दादा मला लग्न करायचंय, लोन काढून दे. आणि तुला माहित नसेल ना, चल तुझ्या नवऱ्याकडे. बरं चला मग जाऊ. चला. हे बायांनो का ग भांडतात? नीटनाट करायचं. एवढं गोडी गुलाबाने नाही का घरदार आहे, एवढं संसार चांगलं आहे, तुम्ही नुसतं भांडणं करीतात. हा लोकांना मी सगळ्यांना सांगते, माझ्या दोन्ही सुना लय चांगले आहेत, सगळ्यांना सांगते. आणि हाच तमाशा लावलोय लोकांसामने. लोक आता काय म्हणतील बरं मला? चल बरं तुझ्या नवऱ्याकडेच नेते तुला, त्याच्याशिवाय नाही ग. काय करायचं? रानातच जाऊया. चल ग, हे चल ग. अरे बाई चल आता बावड्याला कुठं कुठं शोधायचं रे? लग्न झाल्यापासून नुसतंच शेतात दिसते का? कुठं दिस ना पण कुठे गाणं अरे कुठं कुठं शोधायचं त्याला? अरे असेल कुठे जर राहणार बिना त्याला राहण्याशिवाय दुसरं काम आहे वय. त्याची आई म्हणली होती जो रानात गेलाय. आयला भावड्या तर कुठे इथं दिसत नाही बाबा.
मला तर वाटतं 100% राहणारच असं. हा ते काय म्हणली होती तो रानात गेलाय. मला तर वाटतं ते जेव्हापासून लग्न झालं का ती बायकोचा बैल झाले. हा. जा की रानात काम कर, जा की रानात काम कर, त्याशिवाय दुसरं कामच नाही त्याला. अरे गाना तुझी तर मजा यायला का. कर भाऊ कशावर मग माझी आता. अरे ज्या घरात नवर जेवण आहे ना त्या घरात गाणं आहे. नको बाबा असलं काय म्हणू, आपा म्हणला ते म्हणला, नाहीतर इथून पुढे असलंच बाजार उठवशील. तसं मी पुरी आणि त्याचा आपसतो, पण इतकं बी नाव खराब करू नको काय दोस्ता, वा. नाहीतर लागली माझी वाटच त्या बावड्याला बघू आपण. हायला. मला काय म्हणायचंय, हा पण आपलं लग्न नाही झालं हा. ती एक बरं झालं, नाहीतर काय बायकोचा ये काहीतरी काम कर, हा. ये काहीतरी काम कर. हा. ती बायकोचा बैल झाल्यासारखं झालं आहे का नाही? आणि गाना आपलं काय बरं आहे, लग्न नाही काय नाही. हा विषयच नाही ना. लग्न नाही म्हणजे आपल्या मग कशाचं टेन्शन नाही. नाही हा. बायको काय म्हणते, हा. हेच आणलं ना तीच आणलं ना, हा. डोक्याला टेन्शन नको की. हा पण अरे एक माझ्या डोक्यात विचार आला, हा काय एन्जॉय बी करायला भेटत नाही की रे. अरे या घरात नवरा नाही त्या घरात गाणं आहे म्हणजे कसं. आयला विषयच नाही की मग तिथं तर मी असावंच लागतं. पैसा खर्च करावा लागतो, पैसा. हा. तेव्हा ती वस्तू मिळते. अशी हारडे हारडे. अरे ती राहू दे ती बावड्या हाय का नाही तिथं बघू. चल चल बावड्या कुठे जाते असेल तिथे जण कुठे जाते. चल 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 गाना चल दाना दाना टुक 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 तिथे बावड्या. आयला भावड्या जरा मला टेन्शन मध्ये दिसतोय. हा का भावड्या काय चाललंय? जरा लयच टेन्शन आले रे. आयला एवढं कशाचं टेन्शन घेतलं बा? बघ नाही वावर कसं पडलंय सगळं ना. माय शेजारचे वावर बघ कशी हिरवीगार झाली. हा? तुझं वावर बी चांगला आहे बरं का. आता पाऊस बी झालाय. थांब बरं. आयला वापसा बी चांगला झाला गेला का हा का काय तर चांगलं पेर. माझ्याकडे ट्रॅक्टर बी आहे. काय काय फिरू. आयला. रताळे ए रत्ताळे सर मागे. अरे रताळ्यांनो तुम्ही जरा गप्प बसा. ते पलीकडचं वावर कोणाचं आहे, तुझं हे पलीकडचं कोणाचं आहे, तुझं हे मागचं कोणाचं आहे. तुझं अरे सगळं तुझंच आहे बाबा. आणि मग मी उगा तुमची मजा घेत होतो. अरे निवांत बसलोय मी इथे. तरी मला वाटलंच तू मजा घेणार आहे. तुला कृषी बागायदार आहे मला माहित आहे. आणि मग अरे आत्ताच लग्न झालंय आपलं, कसं आहे सगळं विषय. लग्न झालं होय लागा लय थटमट असेल लागा आणि काय विषय नाही. नाही तरी पण थोडंफार टेन्शन आहेच. एवढा खर्च झालाय रे मरणाचा, डोक्याला ताप थोडाफार असतोयच ना राव माणसाच्या. हा? कधी एकदाच जाईन सगळं मग होईन आहे का नाही. शेतात तर एवढं पिकतंय आणि कर्ज कस काय झालेलं? हा अरे आत्ताच लग्न झालं 4 महिने झालं का होऊन. म्हणजे काय सगळा खर्च तोच केला होय? मग कोणी केलाय माझा मापलाच मीच कर्ज काढून खर्च केलाय लागण्याचा. कर्ज कस काय झालं हो काय? कर्ज काय आता 3 महिने झाले लग्न झाले. हा झालं नाही होय होय लग्न म्हणलं कर्ज होत जायला. आणि मग मीच सगळा खर्च केला. मरणाचा खर्च झाला माहिती का लग्नाला. सगळं कर्ज एवढं मोठं होऊन बसले माझ्यावर. थोडाफार केला होता लग्नासाठी भावानी खर्च, पण आता त्याचं फेडेन भाऊ मी हळूहळू जसं होईन तसं. हा हे आता जाईन थोड्या दिवसांनी मग हळूहळू फेडन सगळं कर्ज. हा कर्ज कुठं राहत असतं वय फेडणारच आणि त्याला काय आपलं उत्पन्न निघतंय परत कर्ज फेडून टाकायचं काय टेन्शन नाही वय. तुम्ही इकडे बोंबलत कुठं माई चेष्टा करा निघाली होती काय. आईला तुझी चेष्टा करून आम्हाला काय मिळायचं म्हणलं बावड्या काय लय दिवस झाला गाठ पडला नाही. लग्न झाल्यापासून कुठं गुंगलाय आणि काय. आम्ही लागा तुझी आठवण काढू काढू मेलो होतो. एक सुद्धा फोन केला नाही लागा लग्न झाल्यापासून. तू वहिनीत गुतला लागा आमचा तो विषय सोडून दिला. मग काय बरं. पटच कट केला काय ना तू. हा तुम्हाला माझं लय टेन्शन आलं असेल ना. आता तुम्ही निघा. हा मला काम करू दे बरं का. तुम्ही किती शान आहेत ना मला चांगले माहिती. जा काय लागा बावड्या आम्ही जा. एवढं प्रेमानं आलो तुझ्याकडे तू आम्हाला हाकलून लावायला लागला. जा तू बाबा काय लय आता टेन्शन आहे बाबा मला घरदाराच. जा तुम्ही जा. फेड कर्ज काय आता मित्र दे सोडून. हा, जा इकडे जा इकडे जा. रोड माहिती ना गावचा रस्ता. हा आता आलोय म्हणलं माहित असणार का नाही. हा माहिती असणार. हा निघा निघा. नाराज झाला का रे. आता काय नाराज व्हायचं राहिलो होय. नाही नाही. आत्ता मला आठवलं तुम्ही नाराज झालाय माझ्यावर. ऐका ना तुम्हाला शेंगा खाऊ घालतो. शेंगा कशाचे रे? हा? हे काय आपलं वावर भुईमुगाच्या शेंगा आहे सगळं. हा भुईमुगाच्या म्हणलं मला लय आवडते तुला. चला शेंगा खाऊ घालतो. हा? दादा शेका खायला. हा. किती खाता रे किलो भर खाता ना. आहो नाही नुसतं वरच्यावर. हो हा? बघा आणलं इकडे
ए का रे काय झालं? बघा हे तुमच्या वहिनी हा माझ्यासोबत भांडणं करतायत. का काय झालं? भाऊजी तुमच्या लग्नाला माझ्या नवऱ्यांनी लोन काढलेलं होतं त्यावेळेस पैसे काढले हे बरोबर आहे का नाही? हिला सांगा. तुमची बायको म्हणते मला काहीच माहित नाही. अहो ते लग्नाच्या आधी काढलं होतं ना. हा, बरोबर. तुम्हाला एवढा पैसा आहे का बरं? एवढा पगार आहे तुम्हाला दरवेळेस यांना महिन्याला पैसे द्यायला? म्हणजे केली होती मदत बुवा, पण त्याचं आता काय? मग आता उकरून काढायचं का? मग मदत केली पण होती ही म्हणून? बोलायला लागली ना म्हणून मी बोलली ना. हिला काही गरज आहे का की आले की पैसे नेतात? ते पैसे कशाचे देता भाऊजी तुम्ही? ही हिला सांगा ना जरासं. हा माझा नवरा पैसे घेते तुमच्या जोडून कशाचे घेते? हप्ता भरायसाठी घेते ना का आमच्या साठी घेतोय आम्ही? तिला सांगा समजून तुम्ही. पण मी सगळं काय देणारच आहे ना सगळं हे करून. पण तुमच्याकडे असं ना पैसे यांच्या तोंडावर फेकून मारा बरं. मला आहे ना रोज रोजची कटकट नाही पाहिजे. काय असं ना ते क्लोज करून टाका इथंच. बरं तुम्हाला- नका भांडू. ते भाऊ घेतील बघून. नका हे करू तुम्ही दोघी पण नाही का? ह्या जेव्हा तेव्हा तोऱ्यातच येतात भांडायला माझ्या मग येणारच ना माझ्या नवऱ्याला एवढे पैसे द्यायला. बाई जरा तू तो माझा नवरा मग एवढे पैसे देतो तर मी बोलणारच ना. सांग रे जरा हिला. लहान आहे तू जरा. हा हे लहान म्हणूनच मला तोंड गप करतात हे जरा. हिला तरी ते ऐकतच नाही. दिले होते पैसे पण त्याच्यावर भांडणं करायची काय गरज आहे का? हा काय विषय आहे का भांडायचा तुमचा? हा भांडण हिनं काढलंय. हिला समजून सांगा तुम्ही. हे जरा जास्त बोलते. बघा माझ्या नवऱ्याचा अवतार बघा. तुमचा नवरा तिकडे सिटीत राहता तुम्ही सिटीत राहता. नको बोलू देईन ना तो. हा पण- थोडे तुम्ही कशाला भाऊ तुझा नवऱ्याचा अवतार बघितलं तर तुझा नवरा बी कष्ट करते आणि माझा नवरा बी कष्ट करते. माझा नवरा शहरात राहते तर माझा नवरा बी कष्टच करते ना. तुझा नवरा कष्ट करते तर त्याच्यात शेतीत कामं करते तर मी तर काय करणार आहे? माझाही नवरा कष्ट करते. हा मग आयतं माहिती येऊन इथून फक्त घेऊन जायचं बोजा. कसं काय तर पाहिजे नेणार काऊन? आमचा हिस्सा नाहीये का? हा? हो, हे काय हे कटकट बंद आमचा करा हिस्सा बरं, देऊन नाहीये टाका का? पैसे. आमची शेती पेरत नाहीत का? मग पोरांचं मरण कसं आमच्या शेती पेरतात तेव्हाच एवढं पीक पाणी निघते ना. मग त्याच्यातलं आम्ही थोडंसं पीक पाणी नेलं तर काय झालं? हा? मग तुम्ही येऊन पेरायचे ना. मग तुम्ही येऊन पेरायचे. मग माझा नवरा तिथून पैसे पाठवते. बघा माझ्या नवऱ्याचा अवतार बघा. शेतात काम करून करून कसे झाले ते. मग आता शेतात काम करणार तर असेच हाल होतील ना. हा मग तुमचा नवरा आहे ना तिकडे माझा नवरा सिटीत आहे शहरात आहे हे तुझं म्हणणं बरोबर आहे. मग तिथं काय काय आयता पैसा भेटते का? का माझ्या बापाची कंपनी आहे का तिथं माझ्या नवऱ्याला पैसे भेटतील? मग तिथेही कष्ट करावंच लागतात ना. हा कष्ट बरोबर आहे करावंच ना. लागतात ना. बरोबर आहे ना. मग इथं येऊन आयतं माहिती कशाला घेऊन जाता? आयतं काय नेतो आम्ही? आयतं काय नेतो? तुम्ही सासूबाई सांगा बरं. तुम्ही सांगा आयतं काय नेतो आम्ही? जरा 2 मिनिटं गप्प बसता ते का? तुम्ही अजिबात बड- बोलू बड- नका. बड- तुम्ही अजिबात बोलू नका. जरा 2 मिनिटं थांबता का जरा? तोंड आहेत का काय बाबा भावड्या? नुसतं वैताग दिलं यांनी दोघींनी पण. किती वेळचं झालं मी म्हणून रानात घेऊन आले तुझ्याकडे. आता तूच सांग आणि तूच हे कर. कसं करायचं आता? आम्ही काय दोघं भांडत बसू यांच्यामुळं? भावांचे भांडण हा? आहेत ना या दोघींमुळं. हा यांना कळावं ना. यांना सगळं जागच्या जागी मिळतंय. किती सगळ्या चांगले गोष्टी होतंय. राहतात भाव. हा? मग? मी त्याला देतोय तो मला देतोय. सगळं आम्ही समंजसपणाने करतोय ना सगळं. भाव चांगले यांना काय आहेत. भांडायची गरज आहे? अहो पण मी काय म्हणते यांना पेमेंट आहे ना चांगला. यांच्या नवऱ्या लाखाच्या वर पेमेंट. आपण शेतकरी आपण सगळं आपल्याला किती काटकसर होतं. मग या महिन्याच्या पैसे काय घेता? आपल्याकडे जेव्हा एक खट्टेल ना तर आपण देऊ त्यांना. आमच्या भावांच्या व्यवहारामध्ये तुम्ही दोघी पडत नका जाऊ. आणि नाही तुम्हाला पण सांगतो. ऐकून घ्या. ही काय म्हणली आता कोण सध्या? कोणाला काय नाही, घेतं, कोण कोणाकडून ही काय घेतं, ऐकणारच नाही. अजिबात काय बोलायचं नाही नाही. ही काय म्हणली की यांच्या नवऱ्याला 1 लाख रुपये पगार माझ्या नवऱ्याला 1 लाख रुपये पगार असू द्या का 2 लाख पगार असू द्या हिला काय गरज आहे बोलायची? मग तुम्ही बी तसं करा कष्ट. तुम्ही पण 1 लाख नाही 2 लाख रुपये कमा. यार घ्या मिठून तुम्ही काय भांडताय नाहीतर द्या पिटवून. आणि तुला आधीच सांगतोय मी नसताना घरी असली भांडणं तंडणं करायची नाही आधी. मी भांडणं केले नाही तुम्हाला आता सांगून ठेवते. बरोबर आहे ना. मग आपल्याला पैसा पुरत नाही कुठून द्यायचा? आता बस झालं. हो तुमचं काय असेल ना मी सगळं माझं झाल्यावर सगळं मी निस्तारतो तुमचं देतो सगळे पैसे. आणि तुला आधी सांगतोय कळलं का? मी घरी नसताना हे पैशाचं बिशाचं काढून हिच्यासोबत भांडत बसायचं नाही तिथं. मी कुठं भांडले तेव्हा यांच्या सोबत? आणि मग त्याच भांडतात फार माझ्यासोबत. वावरापर्यंत तुमची भांडणं येऊन इथं. आता मी सांगून ठेवते जर पैसे दिले तर ठीक आहे ना. ते हिला घरच फिरवते. हा मीच घरा फिरून आपली इथं बघणार पण नाही मोठी म्हणून सांगू. वावर समजा नाही आणलं. घर समजा ना वावर समजा. जा मोठा सुना माग वा. काय करायचं काय यांचं सांग बरं भावड्या जरा. तू पण सांग. लय वैताग दिले बाबा या दोघींनी पण. नुसते भांडणं वैताग आणले. वावरात आले तर वावरात भांडणं. कुठंच चेन नाही म्हातारपणात. काही ते लय अवघड झाले. आई तू आज यांच्याकडे लक्ष देऊ नको बरं का तू. काय बाबा काय आता यांच्या दापातच बाईनं नाही ठेवले तुम्ही. भावात भांडणं लागायची बायका काय करायचं? हा? तुझी बायको तशी आणि ती मोठी तशी. असंच आहे दोघींचं असंच आहे. काय आपण करावं? दादाला काय बोललोय का मी? दादाला म्हणलं ना आपलं व्यवस्थित व्यवहार आता करू. दादाला सांगितलं तर त्याला कसं तरी वाटेल ना. आता त्याच्या यांचाच लय बायकोचं पैसा उड्या हा, हाणतोय. आता हा? काय करावं? तर बघ तू टेन्शन घेऊ नको यांच्या डोक्याला लागू नको. हा आता जा नाही तर घरी जाऊन दुसरा उगा का राडा तयार लय करतो. बाबा हो टेन्शनच आहे बाबा माझ्या डोक्याला. काय करतो? हा, जा. तू पण ये जेवायला ये दुपारी हा, लवकर. येतो आता हे असलं म्हणल्यावर चांगलं. मग काय तर. हा? तुम्हाला बोलून खायचं. आता तुझं टेन्शन बघून माझ्या डोक्यात लोड आला ना. बघ आता तुझी तू टेन्शन.
काय करा काय करा, तिला दाखव का त्याला दाखव.